नारायण नारायण. देवा, आता आपली आज्ञा असेल तर मी आख्यानाला सुरुवात करतो. थांबावे मुनिवर. लतिका, क्षमा असावी माते, परंतु जो प्रश्न आता मला पडला आहे तोच इथे सर्वांना पडला आहे असं मला वाटतंय. हे सारं काय, कशासाठी, हे आपणच सर्वांना सांगितलं तर बरं होईल. एखाद्या आनंदाची वार्ता सगळ्यांना सांगण्याआधी गोडाचं काहीतरी द्यावं अशी आपली रीत आहे. म्हणून आज राजवाड्यात साऱ्यांना मी लाडू दिले आहेत. असं काय घडलं आहे मुनिवर? मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आख्यानाच्या आधी मी साऱ्यांसमक्ष काहीतरी सांगणार आहे. होय देवी, माझ्या स्मरणात आहे ते. आज मला साऱ्यांना सांगायचे आहे की यांच्या कृपेने आणि मी केलेल्या व्रताचे फळ म्हणून साक्षात पार्वती देवींनी मला दृष्टांत दिला आहे. नारायण नारायण. हा योग अत्यंत दुर्मिळ असा योग आहे. ही अत्यंत दैवी घटना आहे. मुनिवर, मला तुमच्याकडून दृष्टांताबद्दल आणि पार्वती देवींबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. नारायण नारायण. नारायण नारायण. या मल्हारी चरित्रात एक अद्भुत अशी घटना घडली. श्री खंडेरायांच्या कृपेने आणि इच्छेने श्री म्हाळसा देवींना श्री पार्वती देवींचे दर्शन झाले. हे दर्शन झाले ते दृष्टांताच्या माध्यमातून. आराध्य आणि भक्ताच्या नात्यातले, सद्गुरु आणि शिष्याच्या नात्यातले एक संवादाचे माध्यम. श्री महादेव हे जगद्गुरु, ते जसे श्री पार्वती देवींचे गुरु झाले तसेच ते श्री म्हाळसा देवींचेही गुरु झाले. शिष्याला दिलेल्या संकेतातून काही हाती लागत नाही म्हटल्यावर सद्गुरूंनी थेट दृष्टांताचा उपयोग केला. आज या दृष्टांताचा अर्थ सगळ्यांना समजावून सांगणे मात्र अवघड आहे, परंतु भविष्यात या दृष्टांताचे महत्व आणि सौंदर्य हे सर्व भक्तांना कळेल. जीवा शिवाची भेट म्हणजे काय
हे या दृष्टांतातूनच कळेल. दृष्टांत ही संकल्पनाच नसती तर ही भेटच घडली नसती. मुनिवर, ह्या निमित्ताने सर्वांना सांगावेसे वाटते की ह्या चराचरामध्ये एक रहस्य दडलेलं आहे. प्रत्येक घटनेमागे एक अर्थ दडलेला आहे, परंतु तो अर्थ समजून घेण्यासाठी साधना हवी, ज्ञान मिळवण्याची आकांक्षा हवी. या आख्यानातही ज्ञान समजून घेण्याची कथाच वाहते आहे. सगळ्यांना असं वाटलं की श्री खंडेरायांनी म्हाळसाला अवेरून दुसरं लग्न केलं, पण तसं नाही म्हाळसा. म्हणजे कारण ती तुझी इच्छा होती म्हाळसा, आणि ती माझीही इच्छा होती. थांबावे मुनिवर. म्हाळसा, काय झाले? पार्वती देवींचं बोलणं आठवलं मला. त्या म्हणाल्या की तुमचा आणि बानूचा विवाह व्हावा अशी त्यांचीच इच्छा होती. काय चाललं आहे काय बी कळना झालंय. देवांचं माझ्या संग लगीन व्हावं असं पार्वती देवीसनी वाटत होतं. नारायण नारायण. प्रभू, ही तर अत्यंत गंभीर समस्या आहे. आता काय करावे? श्री म्हाळसा देवींना याचं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर सगळंच सांगावं लागेल. म्हणजे त्याच श्री पार्वती देवी आहेत हे त्यांना कळणार की काय? आणि इतकंच नाही, त्या असंही म्हणाल्या होत्या की असं व्हावं अशी माझी इच्छा होती. याचा नेमका अर्थ काय? अहो, हे सारं काय चाललंय? ते तुम्हाला नाही कळणार. जणू सारं काही तुम्हाला ठाऊकच आहे. तुम्ही या आख्यानाला पहिल्यांदाच आलात. अहो, आख्यानाला जरी आलो नसलो तरी काही अर्थ मला कळू शकतात. हे प्रभू, आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. देवा, म्हाळसा देवींना जर हे कळलं तर सगळं काही क्षणार्धात संपेल. पण प्रधानजी, म्हाळसेच्या शंकेचे निरसन तर करावंच लागेल. देवा, हे तर मोठं विघ्नच आलं आहे. नारायण नारायण. हे विघ्नहर्ता, तुम्ही म्हणाला होता की या आख्यानात तुम्ही कोणतेही विघ्न येऊ देणार नाही. तुम्ही गप्प का आहात मुनिवर? तुम्ही काहीच का बोलत नाही? माते, मी सांगतो. पार्वती मातेने तुला जे सांगितलं ते सत्य आहे. पण त्यांनी असेही सांगितले होते की असे घडावे अशी माझी इच्छा होती. होय, पण माझ्या तर असे काही स्मरणात नाही. म्हाळसा, जर तू सत्य समजून घेतलेस तर हे का घडत आहे हे तुला कळेल. नारायण नारायण. विघ्नहर्ता, आपल्यामुळेच हे विघ्न दूर झाले. मुनिवर, आता तुम्ही पुन्हा आख्यानाला सुरुवात करावी. नारायण नारायण. मुनिवर, मला तुमच्याकडून दृष्टांताबद्दल आणि पार्वतीबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे.
मुनिवर, तुम्ही असे गप्प का? मी देवांच्या आज्ञेची वाट पाहत होतो. मुनिवर, सांगावे. क्षमा असावी माते, परंतु कथन करताना मला त्यांची अनुमती घेणे क्रमप्राप्त आहे. सांगावे मुनिवर. नारायण नारायण. श्री पार्वती देवी म्हणजे साक्षात हिमालयाची कन्या. त्यांचा जन्म श्री महादेवांसाठीच झाला होता. त्या शिवमय झाल्या होत्या. त्यांच्या बालपणापासूनच त्यांचे शिवप्रेम हे अनेक घटनांमधून दिसत होते. तरीही श्री महादेवांनी त्यांची कठोर अशी परीक्षा घेतली. या कठोर तपश्चर्येत त्यांच्या देहाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. साक्षात हिमालयही एक क्षण थरथरला होता. परंतु श्री पार्वती देवींच्या साधनेत खंड पडला नाही. अमरनाथ गुहेची कथा सांगताना श्री पार्वती देवींनी श्री महादेवांना प्रश्न विचारला होता. स्वामी, तुमच्या गळ्यात ही नरमुंड माळ आहे, ही तुम्ही का धारण केली आहे आणि केव्हापासून? पार्वती, जेव्हा जेव्हा तू नवीन देह धारण केला आहेस तेव्हा तेव्हा मी या माळेमध्ये एक शीर फुलासारखे गोवले आहे. म्हणजे याचाच अर्थ माझे अनेक जन्म झाले आहेत. होय. म्हाळसा, बानू बाबा एकदाची. अरे ये बानू. बानू, हे बानू. हा देव बाई. बानू कुठं गेली म्हणायची? अरे बाबा येईल येईल. बस तू आता दम खा जरा बस. दीपानी दीपानी पाणी. हे कुठं राहायला म्हणायचं? अगं त्याला बाहेर कोणतरी भेटलं, म्हणाला तुम्ही व्हा पुढं, मी येतो लगोलग. का कशाला काळजी करते तू? बानू कुठं दिसना. हा गंगे, तू जाऊन बघून ये बर जा. बानू नाही आत. बानू हात नाही. अरे मग गेली कुठे म्हणायची? अरे रंग्या, बानू कुठं दिसना. अरे तुम्हाला काय वाटलं, बानू काय जेजुरी सोडून गेली का काय? हा अरे गाडाव गेली आख्यानाला. हे बाहेर माणसं आख्यानाला चालली होती ना, त्यांनी सांगितलं मला. अरे रंग्या, अरे हात बसाय ना ग, आख्यान चाललं आहे तर जायला हो. चल. ए बाबा, अरे आल्या सरशी जरा दम खा की दम खा. अरे काय दम खा की काय नाही. चल चल चल. ये, अरे, चल. अरे चल, चल. चल, ए, चल. आय, अरे ऐका की मी काय म्हणतो, वाईस थांबलो असतो तर. हे घ्या प्या आणि चला लागलीच.
काय बायको हा आलो आलो. म्हाळसा, ह्या आख्यानातून दृष्टांताबद्दल तुला जे जाणून घ्यायचे होते ते तुला कळलेच असेल. केवळ दृष्टांताबद्दल नाही तर पार्वती देवींबद्दल देखील मुनिवरांनी मला सांगितले आहे. खरोखरच मी समाधानी आहे. यासाठी मुनिवरांचे आभार मानायला हवे. नारायण नारायण. देवी, असे म्हणू नका. मी केवळ माझे दायित्व पूर्ण करतो आहे. या आख्यानाच्या माध्यमातून श्री खंडेरायांच्या अवतार कार्याची महती सर्वदूर व्हावी हाच माझा प्रयत्न आहे. मुनिवर, या आख्यानातून तुम्ही फार मोठे कार्य करीत आहात. तुम्ही नसता तर हे कार्य सर्वदूर पोचले नसते. नारायण नारायण. हे सत्य बोलले मुनिवर. या आख्यानातून ह्यांच्या अवतार कार्याबद्दल साऱ्या सृष्टीला कळावं हा हेतू तर आहेच, आणि तो हेतू साध्य होताना देखील दिसतो आहे. पण ह्या आख्यानाचा हेतू केवळ इतकाच नाही, तर हे आख्यान होण्यामागे अजून एक मोठे कारण आहे, आणि ते साऱ्यांनाच ठाऊक आहे. आणि ते कारण म्हणजे श्री मार्तंड भैरवांचे चरित्र ऐकताना मला आणि बानूला सत्य काय आहे ते कळावे. आम्ही कोण आहोत याचा साक्षात्कार व्हावा, आणि आमचे मूळ स्वरूप काय आहे हे समजावे. या आख्यानाला प्रारंभ झाल्यानंतर ज्या गोष्टी माझ्या कधीही कानावर पडल्या नव्हत्या त्या गोष्टी कानावर पडल्या. त्याचे अर्थ कळले, त्यांचे महत्व कळले. ज्या हेतूने या आख्यानाला प्रारंभ झाला तो हेतू पूर्ण होताना दिसतो आहे, आणि हे मला स्पष्टपणे दिसत आहे. हे केवळ तुमच्यामुळे आणि यांच्या आशीर्वादामुळेच शक्य झालं मुनिवर. या आख्यानात पडलेल्या शंकांचे निरसन तुम्ही आणि गणेशाने केले. त्यामुळे मला अनेक गोष्टींची संगती लावता आली. सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग सापडला. देवा, म्हाळसा देवींना सत्य काय आहे हे कळलं तर नाही ना? मला जर सत्य जाणून घ्यायचे असेल तर पार्वती देवींची भेट होणं आवश्यक होतं, आणि माझी आणि पार्वती देवींची भेट झाली. म्हाळसा बाळा, आता तुला मी हे कसं सांगू की ज्या पार्वती देवींना तू भेटलीस त्या पार्वती देवी म्हणजेच प्रत्यक्ष तूच आहेस. या आख्यानातून माझ्या हाती जे काही लागलं त्याचं मला समाधान आहे. पण हे आख्यान केवळ माझ्यासाठी नाही, तर या आख्यानातून बानूच्याही हाती काही लागावं असे यांचे प्रयोजन होते. श्री महादेवांची अर्धांगिनी साक्षात पार्वती देवी यांनी मला दृष्टांत दिला. मला जे साध्य करायचे होते त्या मार्गावर माझे पाऊल पुढे पडले. पण आज या राजवाड्यात सर्वांसमक्ष मला बानूला विचारायचे आहे की तिच्या हाती काय लागले.